बुलढाणा जिल्ह्यातील राज्यव्यापी शेतकरी परिषदेमध्ये बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केलंय। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। एवढ्यावरच ते थांबले नाही तर स्वतःला मारण्यापेक्षा आमदाराच्या घरासमोर जाऊन विवस्त्र होऊन बसा, अंगावर कपडेच ठेवू नका, रोज आमदाराच्या घरासमोर जाऊन लघुशंका करा असं विधान बच्चू कडू यांनी केलंय। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना संताप व्यक्त करण्यात आलाय। पुरा महाराष्ट्रावर फिरलोय, अरे जर आपला कापूस 3000 विका लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शंकर आत्महत्या करून लागा गांडू धंदा लावले। अरे तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार तरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतंय, जाऊन बसलं तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फसका मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतो सरकार। मग हे काम बच्चू कडूंनी करावं ना। शेतकऱ्याला आणखी ना तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा। एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का आता? ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच। शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करावा, मग तुम्ही करा ना। शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा। हे स्टेटमेंट फक्त प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो। तर बच्चू कडूंवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। संतापापोटी आपण हे विधान केलं असं बच्चू कडू म्हणालेत। त्याचबरोबर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं देखील कडू म्हणालेत। काल संग्रामपूर येथे बोलत असताना बच्चू कडू यांनी आमदारांना कापून टाकावे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यावरून आता विरोधक रान उठत आहे। बच्चू कडू माझ्यासोबत। बच्चू भाऊ, तुम्ही काल जे वक्तव्य केलं त्याचा विरोधक आता मोठ्या प्रमाणात तुमच्यावर टीका करत आहे, तुम्ही काय सांगाल? आम्ही बोललो तर एवढं झोमतंय आणि रोज 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करते। 6.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केली, ते तुम्हाला झोंबलं नाही। आणि आमदाराला बोललं तर राग येतोय, बोललं तर तुमची जळतंय आणि रोज मरतोय शेतकरी, त्याचं काय? त्याच्याबद्दल वाटू द्या थोडी, असन तर लाज गीज असन तर वाटली पाहिजे थोडी। म्हणजे आमदाराबद्दल एवढं प्रेम, ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं तो रोज मरतो त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही, कुठलीही काही कारवाई नाही। 500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागतं। अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही, तुमच्या कापसाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही आणि तुम्ही तर 20% बोनस देणार होते हमी भावाचे, इथं हमी भावच भेटला नाही। बोनसाचं काय ते 52 कुडे ते देवा बोले विचारावं लागेल। आता याची योग्य वेळ पाहिजे, हातातून माल गेल्यानंतर तुम्ही खरेदी करणार का? आणि मग हे संताप आहे, संतापापोटी आम्ही बोललेलो आहोत आणि अशी वेळ आणू देऊ नका। आम्ही म्हटलं जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर तोडा ना एखाद्या आमदाराला, काय हरकत आहे कापाले? वाचन तर खरी ना बाकीचे शेतकरी। तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? बिलकुल ठाम आहोत। भाऊ, 28 तारखेला तुमच्या मोर्चाची तयारी सुरू आहे, नागपूर येथे तुम्ही मोर्चा काढणार आहात। काय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि तुम्हाला ती जागा मिळण्यासाठी सरकार कुठेतरी जागा देणाऱ्यावर प्रेशर आणत आहे, दबाव तंत्र वापरत आहे, पोलीस कार्यकर्त्यांना येण्यासाठी मज्जाव करत आहे, काय नेमकं? एका मुस्लिम संस्थेनं आम्हाला जागा दिली होती, त्यांच्यावर यांनी प्रेशर आणलं। 50 गाड्या घेऊन पोलिसाचा ताफा त्याच्या घरी गेला आणि त्याची NOC नाकारली। आम्ही महाएल्गार सभा घेत आहोत, आम्ही तिथे सरकारची वाट पाहू आणि महाएल्गार सभा घेणं हे काही लोकशाहीच्या म्हणजे संविधानाच्या विरोधात नाही, कायद्याच्या विरोधात नाही। सभा सगळ्या जाती धर्माच्या सभा झाल्या, मग शेतकरी सभा घ्यायला इतका विरोध का आहे? आणि मग असा जर प्रयत्न केला का जागोजागी अळवून सभेला शेतकरीच जाऊ द्यायचं नाही, असं जर झालं तर आग लागल्याशिवाय राहणार नाही। आम्ही थांबणार नाही, मजबूतीनं लढू, दमदारपणे लढू, निर्णायक लढा लढू। शेतकऱ्याला आता मरू द्यायचं नाही, त्याला लढतं करायचं आहे। निश्चितच हे बच्चू कडू 28 तारखेला बच्चू कडू यांचा महाएल्गार मेळावा आहे आणि या एल्गार मेळाव्यासाठी बच्चू कडू हे राज्यभर फिरून तयारी करत आहेत आणि आता या मेळावा कशा पद्धतीने पार पडतो याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।